साहेब नक्की काय झालंय ते कळायला हवं. डॉक्टरांनी असा निर्णय का घेतला असेल? आपल्या बाळाचं काही तर मी एक काम करतो, मी क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. मी पण येते तुमच्या बरोबर. तर पण घरात आत्या बाबा कोणीच नाहीये, आपण दोघेही बाहेर पडलो तर. नाही, आपण येईपर्यंत एका खोलीत थांबायला सांगूया. मला मला कळतंय हे असं जाणं घरातल्यांसाठी खूप धोक्याचं आहे, पण डॉक्टरांनी असा निर्णय का घेतलाय ते आपल्याला कळायला हवं. तर आपण साहेब प्लीज आपण समजावूया सगळ्यांना. नाही म्हणजे नाही. या वेळेला आम्ही जेल सारखं एका रूम मध्ये बंद राहणार नाही. हा अद्वैतबाईजी, आता नको प्लीज. अरे तुम्ही सिच्युएशन काय समजून घेण्याचा प्रयत्न तर करा. कम ऑन यार ब्रो. थोडा वेळ तन्मय प्लीज. नाही, थोडा वेळ असं काही नाही. आम्ही आमची काळजी घेऊ ना. ताई, तुम्ही का समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहात? आत्या आणि बाबा घरात नाहीयेत म्हणून आम्ही म्हणतो ना एका खोलीत थांबा. पण डॅड आणि आत्या नसू देत ना. विल बी अलर्ट, आय प्रॉमिस. तर मी अरे प्लीज ऐक माझं, ही शेवटची वेळ. इथून पुढे तुम्हाला असं एका खोलीत बंद नाही ठेवणार, ट्रस्ट मी. नेत्रा, तूच म्हणतेस ना आपण सगळे देवी आईचे सैनिक आहोत. मग लढू दे ना. आणि आधी बंद खोलीत नाही राहिलो तर फार फार तर काय होईल, मरणच येईल ना. मग येऊ दे. हे असं घाबरून मरण्यापेक्षा लढून मरू आम्ही. काकू काय बोलताय तुम्ही? हा, आपल्यापैकी कोणाला काही होणार नाहीये. नाही नेत्रा, काकू मी फक्त सावध राहायला सांगते तुम्हाला. आणि काकू ऐक, आम्ही 1-1.5 तासात लगेच येणार आहोत परत. सॉरी. या वेळेला निदान मी तरी कोणाचं ऐकणार नाही. ठीक आहे साहेब, आपण नको जाऊया डॉक्टरांकडे. नाही नेत्रा. नेत्रा अगं, तुला डॉक्टरकडे जावंच लागेल ना. तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तुम्ही विरोचकाशी लढायला समर्थ आहात यात काहीच शंका नाहीये, पण सध्याची परिस्थिती आहे ना ती बघून मी तुम्हाला सांगते, थोडं सावध राहायलाच हवं. विरोचकाचा आत्मविश्वास खूप वाढलाय. कदाचित असंही असू शकतं की त्याला काहीतरी नवीन शक्ती मिळाली आहे. ती शक्ती काय आहे, किती प्रभावी आहे, तिचा कसा सामना करायचा हे कळेपर्यंत आपण काळजी घ्यायला नको का? एकदा का कळलं ना की त्या शक्तीशी कसं लढायचं, की मग आपण मुक्त आहोत. मग घरात आपण कुठेही वावरू शकतो, पण तोपर्यंत सावध राहायलाच हवं काकू. मी पुन्हा असं नाही बोलायचं. मरणाच्या गोष्टी नाही करायच्या. आता या घरात फक्त एकच जण मरणार आहे, तो आहे विरोचक. नेत्राच्या पोटाला स्पर्श करून तो मंत्र म्हटल्यामुळे विरोचकाचा अंश नेत्राच्या गर्भात गेलाय. परंतु गाफील राहून चालणार नाही. त्रिनयनेचा भरवसा नाही. ती कोणताही डाव टाकू शकते. म्हणून इथून पुढे एक गोष्ट जपायची, ती म्हणजे ध्वज. तो ध्वज त्रिनयनेच्या लेकींच्या हाती लागता कामा नये. इतर सर्व गोष्टी घडायला सुरुवात झाली. नेत्राच्या गर्भात बरंच काही घडणार. असं वाटतंय बरेच दिवसात या घराकडे कोणी फिरकलं नाहीये. काय करायचं? आज जायचं तर कुलूप तोडावं लागेल किंवा चावी बनवावी लागेल. नाही, नको, राहू दे. या आधी मला असं वाटलं होतं की विरोचकाने ध्वज इथे ठेवला असेल, पण या घराची अवस्था बघता रुपाली इथे फिरकलीच नसेल. पण तेव्हा मग ध्वज कुठे ठेवला असेल? तेच तर कळत नाहीये. एक छोटासा धागा मिळाला असता ना तरी बरं झालं असतं. पण ते आपल्याला शंकाच येऊ देणार नाही ना.
विरोचक आपल्याला हेच दाखवतो ना की त्याने ध्वज जाळलाय. ध्वजाबद्दल आपल्याला कळलंय हे त्याला कुठे माहितीये? त्याच्याकडनं काहीतरी कळलं ना ध्वजाबद्दल, हे उल्लेख आला ना तर बरं होईल. आणि आपण त्याच्यासमोर ध्वजाबद्दल उल्लेखही करू शकत नाही. कारण जर आपण ध्वजाबद्दल काही बोललो तर त्याला लगेच शंका येईल. अद्वैत आणि नेत्राशी बोलूया आणि मग ठरवूया पुढे काय करायचं. आता मी चल. कसला तरी आवाज येतोय पण कळत नाहीये. बोलत थोडी आहे. नाही. मगाशी तर मला असं झालं होतं की कोणी ऐकणारच नाही आज आपलं. सावकाश. दरवेळी फाल्गुनी हट्ट धरून बसते, पण यावेळी काकूने ठरवलं होतं की ऐकायचंच नाही. साहेब पण त्यांचं सुद्धा बरोबरच आहे ना. असं खोल मित्र पोटात दुखतंय पण तू इथेच थांब मित्र, मी काकूला हात मारतो. साहेब काय झालं? थांबलं. थांबलो? नक्की थांबलंय ना मित्र? मित्र हे का होतंय असं? अचानक दुखायला लागतं, अचानक थांबतंय. डॉक्टर काही लपवत तर नाही येत ना आपल्यापासून? ते डॉक्टरांकडे गेल्यावरच कळलं. आपण निघूयात लगेच. बरं वाटतं ना तुला नक्की आता? याला आवाज ऐकू येतोय, याला येत नाही.
आपल्याला बाहेर आवाज ऐकू येत होते ते आत आल्यावरती नाही येते. हे आपण ध्वज शोधूया. शेखर, हे दरवाजा घट्ट आहे. निघून जा. इंद्राणी शोधा. ग्रंथ नको वाचूस, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा, निघून जा, निघून जा. ग्रंथ नको वाचूस, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा. ग्रंथ नको वाचूस, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा. ग्रंथ नको वाचूस, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा. ग्रंथ नको वाचूस. शेखर, शेखर, नाहीतर तुम्ही यमाई घाबरू नका. मी गाठेल. आहे ना. निघून शेखर, जा. घाबरू नका. मी आहे इथे. तुम्हाला ग्रंथ काही नको होणार नाही. वाचू. काळजी करू नका. ती काही नाहीतर यमाई करणार. गाठेल. तुम्ही शोधा. तुम्ही निघून तुम्ही जा. तिकडे शोधा. ग्रंथ नको शोधा. वाचूस, काही नाही करणार आहे ती. नाहीतर यमाई गाठेल. निघून जा, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा. ग्रंथ नको वाचूस. निघून जा. ग्रंथ नको वाचूस, नाहीतर यमाई गाठेल. निघून जा. ग्रंथ नको वाचूस. निघून जा. बाहेर कावळे आले, मला टोचून टोचून मारते. शेखर, बाहेर कावळे आले, घाबरू नका. मला टोचून टोचून मारते. त्यांना आकला, बाहेर कावळे आले आहेत, टोचून टोचून मारते मला. बाहेर कावळे आले, टोचून टोचून मारते मला. त्यांना आकला, बाहेर कावळे आले, त्यांना आकला. तो काही करणार नाही. शेखर, तुम्ही इथे शोधा. तिकडे बघू नका. तिकडे बघू नका. तुम्ही तुम्ही इकडे शोधा. नाही काही करणार ते. तुम्ही इकडे शोधा. बाहेर कावळे आले, मला टोचून टोचून शोधा मारते. तिथे. त्यांना आकला, बाहेर कावळे आले, बाहेर कावळे आले, मला टोचून टोचून मारते. त्यांना आकला, बाहेर कावळे आले, मला टोचून टोचून मारते. त्यांना आकला. मला वाचवा ना. मला मरायचं नाही. ही कुऱ्हाड कुऱ्हाड काढा ना पाठीतनं माझ्या. मला मरायचं नाही. मला वाचवा ना. वाचवा ना मला. हे कुऱ्हाड 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 काढा ना. मला मरायचं नाही. ही कुऱ्हाड काढा ना. मला मरायचं नाही. मला वाचवा ना. मला मरायचं नाही. ही कशी कुऱ्हाड 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 काढा ना. कुऱ्हाड मला वाचवा ना. निघून जा. मला मरायचं ग्रंथ नाही. नका वाचू. बाहेर कावळे आले, कुऱ्हाड काढा ना. मला यमाई टोचून गाठेल. टोचून मारते. मला मरायचं नाही. मला वाचवा ना. बाहेर कावळे आले, ही कुऱ्हाड ना. ग्रंथ नका वाचू. बाहेर कावळे आले, मला टोचून टोचून मारते. मला मरायचं नाही. त्यांना आकला, ग्रंथ नको वाचूस. बाहेर कावळे आले, मला नका वाचू. मरायचं नाही. यमाई कावळे गाठेल. आले, मला वाचवा ना. त्यांना मला आकला, मरायचं नाही. ग्रंथ नका वाचू. आकला, बाहेर कावळे मला आले, वाचवा. निघून जा. बाहेर कावळे ग्रंथ आले, नका वाचू. यमाई गाठेल. कुऱ्हाड काढायला वाचवा. यमाई गाठेल. यमाई गाठेल. त्यांना आकला, त्यांना आकला. मला वाचवा. ग्रंथ नका वाचू. ग्रंथ नका वाचू. यमाई गाठेल. मला वाचवा. कावळे आले, त्यांना आकला, त्यांना आकला. निघून जा. त्यांना आकला. यमाई गाठेल. यमाई गाठेल. कुऱ्हाड
डॉक्टर डॉक्टर प्लीज डॉक्टर प्लीज डॉक्टर प्लीज सांगा ना नक्की काय झालंय. अहो माझ्याकडे वेळ नाहीये, प्लीज मला जाऊ द्या. डॉक्टर माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे काही आहे ना ते प्लीज एकदा फक्त क्लिअरली बोला आमच्याशी. नेत्रा पहिल्या दिवसापासून येते तुमच्याकडे, मग आता अचानक असं काय झालं की तुम्ही तिला चेक करायलाच नाही म्हणताय? अहो असं काहीही नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून मी ही केस घेत नाहीये. सॉफ्टवेअर ऐका ना, तुम्ही सुद्धा एक आई आहे. एक आईचं मन तुम्ही समजू शकता. प्लीज मला सांगा, तुम्ही एवढा टोकाचा निर्णय का घेतलाय? तर मग आता काल परवापर्यंत तुम्ही नेत्राला चेक करत होता, मग अचानक आता असं काय झालं की तुम्ही तिला चेक करायलाच नाही म्हणताय? मी सांगितलं ना की माझ्याकडे वेळ नाहीये. मी आणि माझी फॅमिली कायमची शिफ्ट होतोय. प्लीज मला जाऊ द्या. नाही डॉक्टर, डॉक्टर थांबा. हे असे निर्णय एका दिवसात होत नसतात. नक्की काहीतरी झालंय. तुम्ही काहीतरी लपवताय आमच्यापासून. डॉक्टर आम्ही तुम्हाला बळजबरी नाही करणार आहोत, पण आम्हाला कळायला हवं ना, तुम्ही मला तपासायला का नकार दिला? का मला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगताय? हे बघ, मला अर्जंट एका ठिकाणी पोहोचायचं आहे. प्लीज मला जाऊ दे. स्वतःची काळजी घे आणि बाळाची सुद्धा. मी येते. साहेब मला नाही पटत आहे जे काही बोलल्या. नक्की काय झालं असेल? त्या मला का दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगतात? मलाही नाही कळत आहे नेत्रा. म्हणजे त्यांनी जे कारण दिलं ते खरंच पटण्यासारखं नाही. आणि असं पेशंटला ऐनवेळी नाही सांगणं हे डॉक्टरच्या प्रोफेशनला नाही शोभत. दिव्य, तूच काहीतरी मार्ग दाखव. साहेब, संकेतात दिसलेली घटना घडल्यानंतर त्यांचं वागणं बदललं. मित्र, मला असं वाटतं आत्ताच आपण कुठला अंदाज नको लावा. मग कळणार कसं नेमकं काय घडलंय? साहेब तुम्हीच विचार करा. संकेतात दिसलेली घटना घडल्यानंतर त्या म्हणाल्या की बाळ व्यवस्थित आहे, पण त्याचे 2 वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत. याचा काय अर्थ असेल? मित्र बघ, मला कळतंय हे सगळं टेन्शन घेण्यासारखंच. डॉक्टर असे का वागले आपण फिगर आउट करूच आहे. पण मित्र, आत्ता आपल्यासाठी सगळ्यात जास्त काय इम्पॉर्टंट असेल तर ते एखाद्या दुसऱ्या चांगल्या डॉक्टरकडे जा. हे बघ, तू दुसरे एखादे डॉक्टर अवेलेबल आहे. साहेब, आपलं बाळ व्यवस्थित असेल ना?